अहिल्यानगर जिल्हा जसा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानं चर्चेत आला, तसाच तो आणखी एका निकालानं चर्चेत आला। तो निकाल म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप नेते प्राध्यापक राम शिंदे यांच्यात झालेल्या लढतीमुळे। भाजप नेते राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात काटेकी टक्कर झाली आणि या लढतीत रोहित पवार यांना निसटता का होईना विजय मिळाला। रोहित पवार नेमके कसे तरले जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम। नुकतंच अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर जिल्हा असं करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव, यावरूनच या जिल्ह्याला आणि शहराला अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलंय। याच अहिल्यादेवींचा माहेराकडील वंशज असणारे राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मध्ये आपली राजकीय कारकीर्द घडवली। तब्बल 2 वेळा येथून निवडून जात त्यांनी राज्यात मंत्रिपदापर्यंत मजल मारली। मात्र त्यांच्या या विजयाला 2019 ला बाहेरून उमेदवारी मिळालेले शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी छेद दिला। 2019 ला राम शिंदे यांचा कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत पराभव झाला। भाजपनं राम शिंदे यांना विधान परिषदेवर आमदारकी देखील दिली। मात्र 2019च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच म्हणून की काय राम शिंदे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात पूर्ण तयारीनिशी उतरल्याचं निवडणूक निकालातून स्पष्ट झालं। अवघ्या 1000 मतांनी राम शिंदे यांचा पराभव झाला। कर्जत जामखेड मतदारसंघाचा विचार केल्यास हा मतदारसंघ विविध जाती समुदायांनी नटलेला आहे। येथे मराठा, धनगर, अनुसूचित जाती ज्यामध्ये नवबौद्ध, मातंग, चर्मकार आणि होलार या जाती येतात, या सोबतच माळी, मुस्लिम, वंजारी, पारधी, वडार या जाती समुदायांचा नागरिक वास्तव्य करतात। कर्जत जामखेड मध्ये भटक्या विमुक्त जमातींची संख्या देखील लक्षणीय आहे। मराठा समाज देखील या ठिकाणी निवडणुकांमध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावतो। मात्र आजही कर्जत जामखेड मधील वाड्या वस्त्या आणि तालुक्यांची ठिकाणं ही विकासापासून कोसो दूर आहेत। एकीकडे रोहित पवारांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात कर्जत जामखेडसाठी हजारो कोटींचा निधी आणि वेगवेगळ्या योजना आणल्याचा दावा केला, तर दुसरीकडे राम शिंदे यांनी महायुती सरकारची कामं, त्यांच्या योजना स्थानिक असल्याचा मुद्दा आणि 2019 आधी त्यांनी केलेल्या कामांचा दाखला देत प्रचाराला सुरुवात केली। भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा हा या प्रचारातील प्रमुख अजेंडा होता। या अजेंड्यानं कर्जत जामखेड मधलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं। कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांचे कार्यकर्ते पैसे वाटताना भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करत असल्याचा दावा भाजपकडून वारंवार करण्यात आला। इतकंच नाही तर ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी डमी पोलीस बनवून रोहित पवारांचे कार्यकर्ते पकडले गेल्याचे व्हिडिओ समाज माध्यमात फिरवण्यात आले। शरद पवारांचे नातू म्हणून आम्ही मत दिलं, मात्र रोहित पवारांनी 5 वर्षात कर्जत किंवा जामखेड या भागात कोणतीही नवी विकास कामं केली नसल्याचं स्थानिक सांगतात। केवळ राज्याच्या राजकारणात भाजप आणि महायुतीवर तोंडसूक घेत टीका करतानाच रोहित पवार कर्जत जामखेडवासियांना दिसतात, किंवा अधूनमधून ते त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील मुद्द्यांवर बोलतानाच दिसतात। स्थानिक कामं घेऊन आलेल्या सहकाऱ्यांना पीएला भेटण्याचे सल्ले रोहित पवारांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात दिले। मात्र प्रचारादरम्यान याच पीए म्हणून फिरणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील डावललं जात असल्याच्या चर्चा या काळात रंगल्या। त्यामुळेच की काय पवारांची बारामतीतून मोठी फलटण या काळात पूर्ण वेळ कर्जत जामखेड मध्ये रोहित पवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी आणण्यात आली होती। एकीकडे भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार या मुद्द्याला तोंड देत असतानाच आपल्याच ताफ्यातील पदाधिकाऱ्यांच्या भावना जपण्याचं आव्हान देखील रोहित पवारांसमोर उभं होतं। MIDC आणण्यावरून महायुती सरकार आल्यापासून रोहित पवार कायमच आक्रमक झालेले दिसतात। मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना रोहित पवारांना या MIDCचा सपशेल विसर पडला होता का, असा सवाल देखील स्थानिकांकडून आणि भाजप कार्यकर्त्यांकडून उपस्थित होतो। मवियाचं सरकार गेल्यानंतर रोहित पवारांनी प्रत्येक अधिवेशनात या MIDCच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं। कर्जत जामखेड मतदारसंघांमधला
MIDCचा मुद्दा, दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न, SRPF प्रशिक्षण केंद्राच्या श्रेयवादाचा मुद्दा यासोबतच भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार या मुद्द्यांना तोंड देत रोहित पवारांची चांगलीच कसरत झाली. रोहित पवारांचं निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपनं आणि राम शिंदेनं तोंडचं पाणी पळवलं होतं यात शंका नाही. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढाईत रोहित पवार केवळ 1243 मतांनी विजयी झाले. पराभवाच्या दाट छायेत असताना थोडक्यात मतदारांनी रोहित पवारांना तारलं. आता पुढील 5 वर्ष विकास कामं करो या ना करो, मात्र 1000 मतांनी का होईना पराभवाच्या छायेत असणाऱ्या रोहित पवार या विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या शरद पवारांच्या नातवानं या पवारांची इब्रत राखली हे नक्की. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राम शिंदेंच्या पराभवाची कारणं आणि रोहित पवारांचा निसटता विजय या सर्वांवर तुमची मतं काय आहेत, स्थानिक म्हणून तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या www.mahamtv.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.